12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्गाला विरोध, महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत रचणारा हा रस्ता. शक्तीपीठ महामार्गाबाबत राजू शेट्टींची प्रतिक्रिया. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी घेतली शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची सदिच्छा भेट. प्रसाद लाड यांनी कुटुंबियांच्या वतीनं शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. आमदार अब्दुल सत्तार यांनी साजरी केली भाऊबीज. सिल्लोड तालुक्यातील सावखेडा येथे साजरी केली भाऊबीज. 1 नोव्हेंबरपासून खातेधारकांना बँक खात्यात 4 नॉमिनी जोडता येणार. खाते नामांकन प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी बँकेचा निर्णय. अपघातग्रस्त तरुणाच्या मदतीला धावले मंत्री गुलाबराव पाटील. जळगावच्या पाळधी बायपास जवळ दुचाकीवरून पडलेल्या तरुणाला केली मदत. जखमी तरुणाला केलं रुग्णालयात दाखल. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी बच्चू कडू यांच्या निवासस्थानी प्रहार कार्यकर्त्यांची गर्दी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 28 तारखेला नागपूरमध्ये जमण्याचं कडूंचं कार्यकर्त्यांना आवाहन. आता 25 ऐवजी 75% अग्निवीरांना मिळणार सैन्यात कायमची नोकरी. प्रस्ताव आर्मी कमांडर्स कॉन्फरन्समध्ये मंजुरीसाठी मांडला जाणार. पनवेलमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा आत्महत्येचा प्रयत्न. एकाचा मृत्यू तर 4 जणांवर उपचार सुरू. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.